Praise the Lord. आलो परत आलो. Praise the Lord. What a joy it is to be in the presence of किती God. आनंद वाटतो ना देवाच्या सहवासात यायला. Amen. आमेन. असे चेहरे फुलले पाहिजेत एकदम. And better still to hear His word. आणि वचन ऐकायला तर इतका आनंद वाटतो ना की काय सांगू. It's not just being in the church that you are blessed, बघा फक्त चर्च मध्ये येऊन आशीर्वाद मिळणार नाहीत बरं का, but hearing the word of God पण shall bless चर्च you. मध्ये येऊन देवाचं वचन ऐकाल तर आशीर्वादित व्हाल. Amen. मी आताच पास्टरांना आतमध्ये म्हणवते की चर्च मध्ये येऊन सुद्धा जे वचन ऐकत नाहीत ना त्यांचं मग आता काय बोलायचं. Praise God. देवाला धन्यवाद. So I greet all the online watchers right now in the matchless name of Jesus तर Christ. सगळ्या ऑनलाईन दर्शकांचं सुद्धा यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावात मी स्वागत करत आहे. Some of the comments I received from online watchers is that you need to pray even for those who are watching you online, Pastor. आणि काही ऑनलाईन लोक जे मला पाहतात ऐकतात ते कमेंट लिहितात आणि असं म्हणतात की पास्टर जे ऑनलाईन बघतायत ना त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचा उल्लेख करून प्रार्थना करत जा. On Saturdays and Sundays and Mondays. शनिवार रविवार सोमवार तिन्ही दिवस त्यांचा उल्लेख करा की ऑनलाईन दर्शकांसाठी मी प्रार्थना करत आहे. And I will do that. Don't मी worry. करीन Amen. तेही Praise करीन. God. आमेन. Your time is now. तुमची वेळ आता आहे. Your time is now. तुझी वेळ आता आहे. अब नहीं तो कभी नहीं. We have been talking about time a lot. आपण आत्ताला वेळेविषयी बरंच काही बोलतोय. And one of the areas we need to see is that time is even now. आणि एक भाग त्यात आपण असाही पाहायला पाहिजे की ती वेळ आत्ताची वेळ आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 11 verse 4. उपदेशकाचा 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढूया. Ecclesiastes chapter 11 verse 4. उपदेशक 11:4 सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. He who watches the wind will not sow, and he who looks at the clouds will not reap. उपदेशकाचा 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. जो वारा वाहत राहतो तो पेरणार नाही आणि जो मेघांकडे पाहत राहतो तो कापणी करणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात he who watches the wind waiting for the conditions to be perfect जो वाऱ्याकडे बघत राहील आणि म्हणेल की नाही जरा परिस्थिती बदलू दे, परिस्थिती सुधरू दे, will never sow the seed. तो कधीच बी पेरणार नाही. And he who looks only to the clouds आणि जो फक्त मेघांकडे म्हणजे ढगांकडे पाहत राहतो will never reap a harvest. तो कधी हंगाम कापू शकणार नाहीये. कारण की अब करेंगे फिर देखेंगे, हे बदलू दे ते बदलू दे मग करूया म्हणता म्हणता ती वेळ कधी येत नाही. So if you can do it today, do it. तर तुम्हाला जर आज करता आलं तर मी म्हणते करून टाका. If you can do it now, start doing it. आजच्या ऐवजी आत्ता करता आलं तर आत्ताच उरगून टाका. If you want to forgive today, do it. क्षमा करायची असेल तर आजच करून टाका. If your friendship has been broken, restore it today. मैत्री तुटलेली आहे तर ती मैत्री परत आज बट्टीत बदलून टाका. Do it now. आत्ताच करून टाका. Tomorrow it may be a little bit more difficult. आणि उद्या कदाचित अजून थोडं अवघड जाईल. As days go by, कारण जसे दिवस जातात things become difficult तसं to गोष्टी अवघड पण होतात ना. reconcile. समेट करायला गोष्टी अवघड होतात जसे दिवस जातात. पटकन उरकून मोकळं व्हायचं. Many times we think we need to wait. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही वाट बघूया, थांबा ना जरा मग बघूया ना. Yes, there is a tiring time, ठीक आहे वाट बघायची पण एक वेळ असते. मी अगदी नाही म्हणत, but many times it is now. पण अनेक वेळेला वेळ आत्ताचीच असते की आत्ता करा. Yes, time is tomorrow, उद्याची वेळ आहे but time is now पण also. आत्ता सुद्धा वेळ आहे. कल करे वो आज कर, आज Amen. करे वो अभी कर. There is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. But why do we think that time may be tomorrow? पण आपल्याला नेहमी असं का वाटतं की आज नाही करायचं, अभी नाही करणार आहे, उद्या करायचंय. Why time cannot be now? का आत्ता का नाही करायचं, उद्या का? Many people say अनेक लोक म्हणतात there is a time for everything under the sun. सूर्याखाली सगळ्या गोष्टींची एक वेळ आहे. And so let us wait for that time to come. तर त्या वेळेची आपण वाट बघूया. ती वेळ आली की करूया. What if that time never comes? ती वेळ कधी आलीच नाही तर? What if this is the most prospectus time? आणि आत्ताच ती वेळ असेल तर अगदी उज्ज्वल. Maybe there can never be a better time than now. आणि कदाचित आत्तापेक्षा चांगली वेळच नसणार आहे परत आयुष्यात. And you may be thinking tomorrow may be better. आणि तू असा विचार करत असशील की उद्याची वेळ चांगली असेल. But maybe now is the best time. पण आत्ताचीच वेळ चांगली असू शकते, कोणाला माहित आहे. Amen. आमेन.
what is the right time to do something? योग्य वेळ काय असते, काही गोष्टी करायची योग्य वेळ काय असते? Truth is, सत्य हे आहे, if you will wait for the right time तुम्ही जर योग्य वेळ यायची वाट पाहिली to do something, काहीतरी करायला, की बघू मग वेळ आली की करू, जसं सारखंच म्हणालात, then it may come or it may never come. तर ती वेळ कदाचित येईल, नाही तर ती वेळ कदाचित येणार पण नाही. And you will always be in the waiting mode. आणि मग नेहमी तुम्ही वाटच पाहत राहाल की कल करेंगे, परसों करेंगे, फिर देखेंगे, देखेंगे ही देखेंगे, टाइम निकल जाएगा. And most of the time we put it for tomorrow because of procrastination. आणि जास्तीत जास्त वेळेला आपण उद्यावरतीच गोष्टी ढकलत असतो, Because we are little lazy. कारण की आपण थोडे आळशी असतो, Because we lack confidence. आपल्यातला विश्वास कधी कधी कमी पडतो. Can confidence be increased tomorrow? विश्वास आज तुझ्यात कमी पडतोय, उद्या वाढणार आहे का? Can you be a different child of God tomorrow than उद्या तू today? देवाचं लेकरू वेगळा असणार आहेस का? आजपेक्षा उद्या तू वेगळा असणार आहेस का? का असं म्हणतो मी उद्या करीन, आज नको, अभी नाही, अभी नाही. Sometimes people say, no, today I lack knowledge, so tomorrow I will do. काही वेळेला लोक म्हणतात नाही आज मला ज्ञान कमी पडतं ना, तर मी नंतर उद्या करीन. You need to take the guidance of the Holy Spirit to lead you. पवित्र आत्म्याची मदत घ्या तुम्ही, पवित्र आत्म्याने तुम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून. But many times it is now. पण बऱ्याच वेळेला बरं का वेळ आत्ताचीच असते. Amen. आत्ताच. Some people are afraid. काही लोक घाबरतात. लोग क्या कहेंगे? बस लोग तो लोग है. हो, लोक तो कहेंगे, जिभा कोणाला नाहीत, मला येत तुला ये, वळवळतच राहतील ना. What will people say? लोक काय म्हणतात, म्हणू दे, ज्याला जे म्हणायचे ते, आपल्याला काय करायचंय. And he who puts for tomorrow, he is fearing of failure. आणि जो उद्यावर ढकलतो ना गोष्टी, की नंतर करतो, तो अपयशाला घाबरतोय, म्हणून तो उद्या परवावर ढकलतोय, की आत्ता नको, नंतर करतो, मग करीन, कारण तो अपयशाला घाबरतोय. But if you are confident in God, पण देवात जर तुझा विश्वास आहे, you will do it now. तर आत्ताच करणार आहेस तू. You will not see the outside condition, you will see your heart condition. तू बाहेरची अवस्था बघणार नाहीये, तू तुझ्या हृदयाची अवस्था बघणार आहेस आणि तू करणार आहेस. If you have peace in your heart, you will do no matter what the condition outside is. तुझ्या हृदयामध्ये शांती असेल तर तू करणारच आहेस. बाकी बाहेर परिस्थिती काही पण असो आणि लोक काही म्हणो. Amen. लोक आहेत, लोक काही बोलतील. Sometimes people start comparing with others. कधी कधी माणसं एकमेकांशी तुलना करायला लागतात. Will I be able to achieve it? नाही पण मला जमणार आहे का? Maybe tomorrow I may be able to achieve. उद्या उठून कदाचित जमेल, पण आज जमणार आहे का? But tomorrow's day is also the same. अरे पण उद्याचा दिवस पण आजच्या दिवसासारखाच आहे. काय मुहूर्त आहे का उद्याला? I mean, your name has not changed. उद्याला काय जयश्रीचं नाव दुसरं काहीतरी बदलणार आहे का? Your God has not changed. उद्याला काय देव बदलणार आहे? His love has not changed. देवाचं प्रेम बदलणार His नाहीये, power has not changed. देवाचं सामर्थ्य बदलणार नाहीये. What he can do tomorrow, can't he do today? ते उद्या जे करणार आहे ते आज नाही करू शकत, He can do it today. आजही करू शकतो, He can do it now. आत्ताही करू शकतो. तुम्ही असे मागे मागे जाऊ नका. You have to rise up in the name of Jesus येशूंच्या नावात उठायचं, जे करतोय ते करत राहायचं, करायचं and say, I will do now. आणि म्हणायचं नाही नाही आत्ता मी करणार. Tomorrow may be too late. उद्या उठून उशीर झाला तर, Tomorrow my confidence may be low. उद्या माझा विश्वास कमी झाला तर, Tomorrow my faith may become low. उद्या माझा विश्वास आणि भरोसा कमी झाला तर, But today, आज I have faith in God. माझा देवावर विश्वास आहे, So I will do now. मी करणार आहे, आत्ताच करणार, मी तर करणारच आहे बाबा, Praise God. असं म्हणायचं. Then we blame time. आणि मग आपण वेळेला दोष देतो We say, my time has not come. आणि नेहमी म्हणतो मेरा टाइम ही खराब चल रहा है. Or then they say, I'm waiting upon God. नाही तर म्हणतात मी देवाचरणी वाट बघत आहे. That is the best option. बस सगळ्यात चांगला पर्याय. मग Blame it on God. समोरचे सुद्धा काही बोलत नाहीत, कारण जेव्हा माणूस असं म्हणतो मी देवाचरणी वाट पाहत आहे, मग सगळ्यांचीच बोलती बंद होते. Actually, they are not waiting upon God. They are not sure. खरं म्हणजे ते देवाचरणी वाट बीट काही बघत नाहीयेत, त्यांनाच खात्री नाहीये. Amen. आमेन. Some things God is waiting upon you to get up by faith and start believing and start doing something. काही गोष्टींमध्ये मात्र देवाची इच्छा असते की तू देवावरती विश्वास ठेवून लगेच उठायचं, लगेच करायचं, करून मोकळं व्हायचं. Amen. आमेन. Maybe that opportunity that is now is better than the opportunity you may get tomorrow. कदाचित आज जी संधी तुला मिळतेय ती उद्या मिळणार आहे त्याच्यापेक्षा चांगली असेल असं समज ना. उद्या मिळणारी संधी जास्त चांगली असणार आहे असं का समजतो? आज मिळणारी चांगली असं म्हण ना. How do you know that tomorrow's opportunity will be better than today? तुला काय माहितीये उद्या येणारी संधी आजपेक्षा चांगली असणार आहे? Are you God? तू देव आहेस. You know what is happening now.
तुला आता काय घडतंय ते माहितीये ना, उद्याचं तुला काय माहितीये? Amen. तू देव तर नाही ना. Because if you postpone it कारण तुम्ही जसं पुढे ढकललं ना की नाही फिर करते नाही नंतर करीन and वगैरे, then it doesn't work, आणि जर नाही झालं or then things are not favorable for you, किंवा गोष्टी तुझ्या बाजूने नाही झाल्या, then you will start cursing yourself. मग तू स्वतःला शाप देत राहशील की अरे I should have done it मी yesterday. तेव्हाच करायला हवं होतं, मी काल माझं काम करायला हवं होतं. Amen. असं Why didn't I take the first opportunity I got? आलेली पहिली संधी मी का नाही घेतली? I should have done मी it. करायला हवं होतं. नकोस दौडू क्षण मोलाचा. Then you start regretting all your life. आणि मग आयुष्यभर पस्तावा करायचा डोक्याला हात मारून की तभी करते तो अच्छा रहता, अभी क्या ही करेंगे. At least if you do now, कमीत कमी आता जर तुम्ही केलं ना, if it does not work, आणि समजा करूनही नाही झालं ना, you have another day to try. उद्याचा दिवस तरी आपल्या आयुष्यात आहे हो अजून प्रयत्न करायला. But पण if by God's grace today you perform it देवाच्या कृपेनं जर आजच तुम्ही केलं and you get blessings, आणि आजच आशीर्वाद मिळाले, tomorrow you can have a party. तर उद्या पार्टी तर करता येईल ना. Many things hinges on your now. अनेक गोष्टी तुझ्या आत्तावर अवलंबून आहेत. Many blessings are hinged on your now. अनेक आशीर्वाद तुझ्या आत्तावर अवलंबून आहेत. Many of the blessings are waiting for you to act now. अनेक आशीर्वाद वाट बघतायत की तू आत्ता कार्य कर, आत्ता पुढे नको ढकलू. Many have missed their blessings because they have acted late. अनेकांनी आशीर्वाद गमावले कारण त्यांनी कार्यच उशिरा केलं. Many have lost their blessings because they postponed it till tomorrow. अनेकांचे आशीर्वाद त्यांनी गमावले कारण त्यांनी उद्यावर ढकललं आणि तो उद्या कधी आलाच नाही. Many have lost their destiny because they have not taken their today seriously. अनेकांच्या आयुष्यांच्या दिशांची नासधूसच झालेली आहे कारण त्यांनी आजचा दिवसच गांभीर्याने घेतलेला नाही. Many have flourished because they have acted now. आणि अनेक लोक समृद्धही झालेत कारण की त्यांनी आता लगेच आज कार्य केलं. Praise God. आमेन. So stop overthinking. तर जास्तीचा विचार करू नका. डोकं do एवढं it right जास्तीचे- now. आता लगेच करायचं. जास्तीचे विचार करू नका. Will it work? नाही होईल का? Will it not work? नाही झालं तर Will the clouds be there? ढग असतील का? What if it starts raining? आणि पाऊस यायला लागला तर? And as I'm sowing the seed, then it rains. आणि मी बी पेरतानाच पाऊस आला तर? अरे केवढं टेन्शन घेतो. If you think so much, you will never sow in your lifetime. एवढा विचार केला तर आयुष्यभरात तू कधीच पेरणार. थोड्या गोष्टी तरी देवावर सोड की. Yes, that's what the Bible says. बायबल here. मध्ये लिहिलेलं आहे ना इथे, तुझं काम तू कर, बाकीचं देव करे. We overthink. पण आपण जास्तीचेच विचार करतो जणू जगाचा देव मीच आहे. We want things to be so favorable आपल्याला गोष्टी इतक्या आपल्या बाजूनं काम करायला हव्या असतात that it never happens. की त्या गोष्टी कधी होतच नाहीत. Because things will never be too much favorable. कारण गोष्टी कधीच आपल्या बाजूने एवढ्या असणार नाहीयेत If कुठे things ना are कुठे. so favorable, then you don't need God. आणि गोष्टी जर एवढ्या आपल्या बाजूने काम करायला लागल्या तर देवाची गरजच आपल्याला कशाला पडणार आहे. But if you take the step of faith पण विश्वासाचं पाऊल जर आपण उचललं ना and do it right now, आणि लगेचच करून टाकलं ना, God will favor that faith. देव त्या विश्वासावर कृपा पाठवेल, अनुग्रह पाठवेल आणि बाजू घेईल. Because taking it tomorrow is not faith. का उद्यावर ढकलणं म्हणजे विश्वास नाहीये. Doesn't the Bible says, बायबल म्हणतं ना, now faith is the substance of things hoped for. आता विश्वास आशा ठेवलेल्या गोष्टींविषयीची एक वजनदार बाब आहे. Now faith. आता विश्वास, Now faith. आता विश्वास, Not tomorrow faith. उद्याचा विश्वास नाही, आत्ताचा विश्वास. Faith is now. विश्वास आत्ताचा असतो. Results can be tomorrow. त्याचे निकाल उद्या दिसतील. Results can be on the same day. त्याचे निकाल आजही दिसू शकतात, नाही तर उद्या दिसतील. Results can be after 10 years. आता विश्वास ठेवल्यानंतर त्याचा निकाल आता दिसेल, उद्या दिसेल, नाही तर 10 वर्षांनी But दिसेल. your faith should be now. पण विश्वास आता लगेच ठेवायला You हवा have to start somewhere. आणि कुठेतरी सुरुवात करा ना. And faith has to be now. आणि विश्वास तर आत्ताच्या आत्ता ठेवायला पाहिजे, तो उद्यावर ढकलू नका. Amen. आमेन. Because कारण now requires faith. आत्ताला विश्वासाचीच गरज आहे. Postponing tomorrow does not require faith. उद्यावर ढकलून देऊन विश्वास लागत नाही. Amen. पुढच्या आठवड्यात बघू, उद्या बघू, परवा बघू, तेरवा बघू, त्याला काय विश्वास लागतोय का? I read the story of a man मी एका माणसाची गोष्ट वाचली. who was friendly with a lady त्याची मैत्री झाली एका स्त्रीशी and they were long time together. आणि फार वेळ ते एकत्र होते. But after a long time, आणि मग फार वेळानंतर these two started dating one another. हे दोघं एकमेकांना डेटिंग करायला लागले. The lady then suggested त्यातल्या स्त्रीनं सल्ला दिला, that if they get married now, आता जर आपण लग्न केलं, instead of delaying, उशीर करायच्या ऐवजी, it would be better. तर बरं होईल.
He said, this is too early for me. तर तो म्हणतो नाही नाही माझ्यासाठी हे फार लवकर आहे. I wanted to get married only in the perfect time. मला फक्त परिपूर्ण वेळेमध्येच लग्न करायचं आहे. And she said, when will be your perfect time? तर ती म्हणाली तुमची ती परिपूर्ण आणि परफेक्ट वेळ कधी येणार आहे? He said, तर तो म्हणाला when I am prepared जेव्हा मी तयार असीन and I am well settled in life. आणि आयुष्यामध्ये एकदम वेल स्थिर स्थावर असीन. Now she tried to put sense in him. आता तिनं अर्थातच त्याच्या डोक्यात थोडी बुद्धी घालायचा प्रयत्न केला. She said, ती म्हणाली but today also you are in a measure well settled नाही only. पण आज सुद्धा तू स्थिर स्थावर आणि सेटल्ड आहेस. And so why don't we trust in God and start moving? तर का नाही आपण देवावर विश्वास ठेवून सुरुवातच करून टाकू शुभस्य शीघ्रम जसं म्हणतात तसं. God will give us further elevation. आणि देव देईल आपल्याला पुढे सुद्धा उन्नती. But he said, let me get settled. पण तो म्हणला नाही मला अजून स्थिर स्थावर आणि सेटल व्हायचं. Now she didn't know what exactly he meant by being settled. आता तिला माहित नव्हतं की हा जे म्हणतोय ना की मला अजून सेटल व्हायचंय सेटल शब्दाचा नक्की अर्थ हिला कळेना. You know, sometimes people say, let me first get settled. हो कधी कधी लोक म्हणतात ना नाही नाही पहिलं मला सेटल म्हणजे Settle तुम्हाला means, do you want to become like Ambani Huh? and then you will think of हो marriage? ना, I settle mean, what म्हणजे- is the meaning of settlement? हो हो सेटल म्हणजे तुम्हाला नेमकं काय व्हायचंय? Or अंबानी CEO झाल्यावर of a big company? अंबानी अदानी झाल्यावरती करणार आहात का एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीचा CEO झाल्यावर करणार आहात? I mean, what is that exactly? तुमच्या सेटलचं जरा स्पष्टीकरण द्या. She said, at least let me know what is the meaning of your well settled. तर ती म्हणाली त्याला अरे बाबा तुझे वेल सेटल्ड जे आहे ना त्याचा अर्थ काय मला सांग. What is the standard of your well settled काय life? तुझं स्टँडर्ड ठेवलंय तू कशाला तू म्हणतो वेल सेटल्ड? He couldn't give a prompt answer. मग त्याला नाही उत्तर देता आलं And he left her. आणि तो तिला सोडून गेला. Poor thing. बिचारी She was 32 years old. तोवर ती 32 वर्षाची होती. So now she had to start all over again. आता 32 वर्षाची झाली आणि तेव्हा तिला परत सगळी सुरुवात करायला लागली. It takes time. वेळ लागतो ना. You have to find a boy. एखादा मुलगा शोधायचा. I mean, you find a man. एखादा पुरुषच आता शोधायचा. And then मग you have to be with him for some time to know him whether you are compatible or not. काही वेळ त्याच्या सोबत घालवायचा. कळलं तर पाहिजे ना त्याचं काय माझं काय आणि सगळ्यांचं काय. But when you are already late, पण जेव्हा उशीरच एवढा झालाय it will become too late. मग फारच उशीर होणार पुढे. And so this man started working hard. तर हा मनुष्य मग अर्थातच मेहनत खूप करायला लागला. He switched jobs त्याने नोकरी बदलली का नोकऱ्या बदलल्या because कारण he wanted that job. त्याला You know how they are. ती कशी म्हणजे काही I want that job, ती काही that पुरुष dream job. काही पुरुष मंडळी फार अशी अँबिशियस असते ना महत्वाकांक्षी की मला तीच नोकरी हवी आहे. And so he got that dream job. तर तीच त्याची स्वप्नातली नोकरी त्याला मिळाली. And so he purchased a house, घर विकत घेतलं. but he purchased it on EMI. EMI वर घेतलं हप्त्यावर घर विकत घेतलं. And he got a car for himself, कार घेतली that also on ते EMI. सुद्धा सगळं हप्त्यावरच. In the meantime, आणि दरम्यानच्या काळात his ex got married त्याची ही जी पहिली होती ना तिचं लग्न झालं. because she couldn't wait all her life. कारण ती काय आयुष्यभर वाट बघणार आहे का? नोकरी नोकरी में छोकरी निकल गई. See? Because he was not sure. कारण त्याला स्वतःलाच खात्री नाही. And so she knew तर तिला कळलं that if she waited for another year, की अजून एक वर्षभर जर मी वाट पाहिली it will be too late. तर फारच उशीर होणार Because आहे. this fellow is straddled on the fence. कारण की हा असा कुंपणावरती उभा आहे अजून याचं काहीच नक्की नाही. So she didn't want to, lose her time. तर ती म्हणली मला माझा वेळ नको वाया घालवायला कारण तसाही मला उशीरच झालाय. So she said it will be now or never. तर ती म्हणाली आता नाही तर मग कधीच नाही. And so this man, in the meanwhile, was very happy as life was moving for him. तर हा माणूस अगदी त्या दरम्यान आनंदी होता. आयुष्य त्याचं पुढे चाललेलं होतं That I am on the right track now. की मी आता बरोबर त्या रस्त्यावर आहे रुळावर आहे. But पण as he was nearing his age also, त्याचंही वय व्हायला लागलं. he was around 36, 37 years old तो now. 36-37 वर्षाचा बाय देन झाला. Because he wanted to be well settled. कारण वेल सेटल्ड व्हायचं होतं ना. डोंबल्याच वेल So if सेटल्ड you काय want to be well settled, then you have to compromise with your age also. आणि वेल सेटल्ड असं जर व्हायचं असेल तर मग वयावर सुद्धा रद्दबदल करावी लागते. मग कदाचित लग्न 40-50 होतील. So at the age of 37, तर 37 वर्षाचा असताना he finally decided that
it is time for me to get married since I'm well settled. सरते शेवटी त्याने ठरवलं, मनावर घेतलं की आता मी लग्न करून टाकतो, कारण मी आता वेल सेटल्ड आहे. So in all that happiness and excitement, he started searching for a life तर partner. त्या सगळ्या आनंदामध्ये, आवेशामध्ये त्याने जीवन साथीदारीण शोधायला सुरुवात केली. He knew that he doesn't have to work hard त्याला माहित होतं त्याला काही फारसे कष्ट करायला लागणार नाहीयेत, because according to my position, I will have a wider choice. कारण की माझी जी काही सध्याची वेल सेटल्ड अवस्था आहे त्यानुरूप तर मला बऱ्याच मुली मिळतील. But पण unfortunately, he saw it was becoming hard दुर्भाग्याची गोष्ट, त्याच्या लक्षात आलं की मुलगी लवकर मिळेना. because it was not only what he had, the अवघड जायला ladies लागलं. were looking to, but they were also looking at his age. अवघड जायला लागलं, कारण की मुली फक्त त्याच्या वेल सेटल्ड पणाकडे बघत नव्हत्या, त्याचं वयही बघत होत्या ना. Amen. आमेन. Because in the top bracket, that it slims down, isn't it? कारण की पहिल्या चौकटीमध्ये मग ते खाली असं निमुळतं होतं ना. At the age of 20, there are many कसं म्हणजे who go म्हणायचा after you. म्हणायचा प्रयत्न कळतोय का, विशीत आपल्या तुमच्याही मागे लागणारे खूप असतात. विशीत You come to 30, little less. तिशीत आकडा कमी होतो. You reach 40, 40शीत just a dozen of them. एक डझन भर असतील मागे लागणारे, बाकी कोणी नाही. So see, it's not just your position. तर मी काय म्हणतो, फक्त तो वेल सेटल्डपणा आणि ती पोझिशन बघू नका. And then at that time, मग त्यावेळेला suddenly depression hit the economy अचानक नैराश्य आलं, आर्थिक परिस्थिती मंदावली सगळी, and he lost his job. आणि त्याची नोकरी गेली. See, he lost his job. नोकरी गेली And he was stuck with a huge EMI of his house and his car. आणि घर, गाडी सगळ्याचा महिन्याचा भरमसाठ हप्ता अडकला. And he started using those respectable savings that he had in his bank. आणि मग आदरपूर्ण बचत जी काही केलेली होती ती सगळी रक्कम त्याने ह्या सगळ्यावर वापरायला सुरुवात केली. सेव्हिंग सगळे वापरले. And then somehow he tried hard and he got another job. कसं तरी करून कशी बशी दुसरी नोकरी त्याला लागली. But by that time, most of his savings that he saved for his marriage was exhausted. तोपर्यंत लग्नासाठी जे काही त्यांनी बचत करून ठेवलेला पैसा होता तो सगळा हप्ता भरण्यात संपला. So now he has to work some more time to regain that lost money and save money for marriage. म्हणजे again. झालं आता नोकरी करून परत पैसा कमवायचा, पैसा कमवून परत लग्नासाठी साठवायचा, म्हणजे असं झिरोवरच परत आला म्हणायचं. And even this new job was not paying him as it paid him before. आणि नवीन नोकरीवर त्याला पगार पण तेवढा मिळत नव्हता जेवढा अगोदर मिळायचा. And time also was not on his side. म्हणजे आता हातात काहीच राहिलं नाही, वेळ पण हातात नाही, वय हातात नाही, नोकरी पाहिजे तशी नाही, छोकरी पूर्वीच गेली. And then now he started frantically searching for a bride. मग आता त्याने असा म्हणजे मोहीमच काढली की मला आता नवरी शोधायचीच. So next 2 years, पुढची 2 वर्ष religiously, dedicatedly, he started searching for a life अरे वा, partner. धार्मिकपणे आणि अगदी करारीपणे, वा वा किती छान, धार्मिकपणे आणि करारीपणे त्याने नवरी शोध मोहीम सुरू केली I want a like-minded person. की मला माझ्यासारखी कोणीतरी पाहिजे. But he couldn't find one. सापडे ना मात्र. Because the selection becomes few as you age. का आताच मी म्हटलं ना, जसं वय वाढतं तसं निवड कमी होते, आपल्याकडे निवड कमी राहते. So finally he had to compromise on many of his conditions. मग सरते शेवटी त्याला त्याच्या अनेक अटींवरती रद्दबदल करावी लागली. At the age of 20, you can have a list of what kind of a spouse you're looking for. 20 मध्ये आपण यादी करू शकतो की मला कसा जीवन साथीदार किंवा साथीदारीण हवी आहे. 20 मध्ये ती यादी चालते भरमसाठ, 100 मुद्द्यांची असली तरी ठीक आहे. 20 In the 30s, you have to cut off that list. half. 30 जरा कट करके 50 तक ठीक है. In 40, you throw away the list only. 40 मध्ये लिस्टच करायची नाही, जे पदरी पडेल ते पवित्र माना आणि प्रपंच थाटा. 40 जे पदरी God. पडेल ते पवित्र माना आणि संसार मांडा. 40 And so finally he compromised on many aspects. मग सरते शेवटी बरेच काही त्यांनी रद्दबदल केली की जाने दे अभी ऐसा भी नहीं वैसा भी, जाने दो अभी नहीं तो नहीं. And married the first one he came across. आणि जी पहिली मिळाली तिच्याशी लग्न केलं की नवरी मिळे नवऱ्याला. So वाह क्या बात है. she must have also compromised many things to get him, तिने सुद्धा रद्दबदल केली असेल त्याला मिळवायला, isn't it? हो की नाही. She must have also thrown away a list. This fellow also threw his तिनं list. पण आपली यादी फेकून दिली असेल, ह्यानी यादी फेकून दिली असेल. So finally they got married. तर ते शेवटी लग्न झालं And now they were reaching 40s. आणि आता दोघेही 40शीत आले. And it was hard for them to have a मग child. आता अवघड व्हायला लागलं ना, संतान होणं मग अवघड झालं.
जे And ते ज्यावेत. even the thought process and the way of living was little bit hard, because once you mature in that age, you have a straight thinking and you will never change. का होतं ना, एकदा त्या विशिष्ट वयात जाऊन मग आपली विचारधारा पण तशी होते. मग त्या विचारधारा आणि जीवनशैली ज्याला आपण म्हणतो ते सगळं जमून यायलाही वेळच लागतो. Amen. Marriage became more of a burden and compulsion than a sweet relationship. आणि मग लग्न त्यांच्यासाठी एक ओझं बनलं, म्हणजे गोड नातं नाही बनलं, पण एक बोजा बनलं, बोजा की करायचं असतं म्हणून लग्न केलं. So in the pursuit of perfection, तर परिपूर्णतेच्या मागे लागून life turned out to become more mediocre than better. बघा त्याचं आयुष्य कसं मध्यम झालं, उत्कृष्ट तर झालंच नाही आणि वेल सेटल्डपणा कुठे गेला देवच जाणे. Now the story does not end there. गोष्ट तिथे संपत नाही. Suddenly one day, अचानक एके दिवशी he went out shopping. तो कुठे शॉपिंगला गेला. Obviously he was alone this time. अर्थातच एकटा होता यावेळेला. And he saw that ex of his in a mall. आणि त्याला त्याची ती पूर्वीची मॉल मध्ये दिसली And she had a small kid. आणि तिला एक लहान लेकरू होतं. And she was still elegant as she was before. पण ती मात्र अगोदर सारखीच एलिगंट वगैरे होती हं, स्वतःला कॅरी करणारी. Looked very happy and well settled. एकदम आनंदी दिसत होती, वेल सेटल दिसत होती. His heart started beating fast. त्याचं हृदय मॉलच्या एसी त्याला घाम फुटला. But see, he can only have a heart attack. Nothing else will work for him. आता त्या मॉलच्या एसीत घाम फुटून याला फक्त हार्ट अटॅकच येऊ शकतो, बाकी तर काही होऊ नाही शकत. And so he went into a state of regret. मग त्याला पस्तावा व्हायला लागला की मी असं का केलं. Oh, I wanted to be the father of that child. मला त्या लेकराचा बाप बनायचं होतं. Amen. हो का, उशीर झाला असं वाटत नाही का, अभी बाप अलग आहे. He remembered how much she cared for him. आणि मग त्याला आठवण यायला लागली की ती किती माझी काळजी घ्यायची. After staring at her for some time, आणि काही वेळ तिच्याकडे एक टक बघून झाल्यावर he said, I will not say hi, but only bye. Not even bye, I will just slip off. तो म्हटला मी हाय नाही म्हणत, फक्त बाय म्हणतो. मग म्हणाला बाय पण नको, अभी इधर से निघलो. See, this may not be a story that will turn out for many of us. अनेकांची I आपली hope so. I अनेका pray so. येस इवन आय प्रे सो अँड होप सो की अनेकांची आपली कथा अशी नको. But there is a lesson here. पण इथे एक धडा आहे. Whatever you have to do, जे काही करायचंय ना, there are certain things you have to not postpone it, but do it right away. काही गोष्टी पुढे ढकलू नका, लगेच करा. Are you getting me? कळतंय का? Do it right away. लगेच करा, पुढे नका ढकलू. Because even the students, कारण विद्यार्थी सुद्धा they search for the perfect time to study. परिपूर्ण वेळेच्या शोधात असतात अभ्यास करायला, मग बसीन. Lovers search for the perfect time to propose. आणि प्रेमी सुद्धा एकमेकांना मागणी घालायला परिपूर्ण वेळेची वाट बघतात. Addicts wait for a perfect and happy time to leave addiction. आणि व्यसनी लोक सुद्धा व्यसन सोडायला परिपूर्ण वेळेची वाट बघतात. ती वेळ यायची कधी, याचं व्यसन सुटायचं कधी. People wait for a perfect time to follow their passion. आणि लोक परिपूर्ण वेळेची वाट बघतात की माझा आवेश पूर्ण करायला, पॅशन पूर्ण करायला मी वाट बघीन, ती वेळ येईल मग करीन. After my children grow up, माझी मुलं मोठी झाल्यावर when I will be free, आणि जेव्हा मला मग सवड मिळेल, then I will pursue my passion. मग मी माझ्या आवेशाच्या मागे लागेल. That time never comes. ती वेळ कधी येत नाही, कारण जशी मुलं मोठी होतात तूही मोठा होतोयस. Are you getting me? कळतंय? कारण म्हातारा होशील मग. Because that time never comes. ती वेळ कधीच येत नाही. And passion also dies according to age. आणि वयानुरूप आवेश पण मरतात ना रे. जे जवानीत आवडायचं ते मग आता उतार वयामध्ये आवडतंय का तेवढं? And there was never a perfect time to do anything. म्हणजे झालं, परिपूर्ण वेळ काहीच करायला कधीच आली नाही. See, I'm telling you, मी सांगतो ना, a perfect time will never come to do anything. परिपूर्ण वेळ कधी येणार नाहीये. कुठल्याही गोष्टी करायला परिपूर्ण वेळ कधीच येत नसते. करून मोकळे व्हा. You have to get up by faith and do it hoping my God will help me. विश्वासाने उठायचं आणि म्हणायचं, आशा ठेवून माझा देव मला मदत करेल, मी करणार. Amen. आमेन. There God will support you. तिथे देव तुम्हाला आधार देईल. पण काहीच न करता वेळ येऊ दे, वेळ येऊ दे, मग बघूया, उद्या करूया, परवा करूया, फिर तो हो गया. Pastor, what is the right time to do something? नाही पास्टर, पण योग्य वेळ काय आहे काही गोष्टी करायची? The right time is while you are ready. योग्य वेळ तुला माहितीये, तू जेव्हा तयार आहेस ना तेव्हा करून टाक. When you have peace in your heart. हृदयात शांती आहे ना, करून टाक. That is the right time. ती योग्य वेळ आहे.
when you sense God is with you. जेव्हा तुला आढळतं, तुला जाणवतं, प्रत्येकाला आपापलं जाणवतं, जेव्हा तुला जाणवतं की देव माझ्या बरोबर आहे. In fact, many times if you wait for that right time to do something, that time will never come. उलट पक्षी अनेक वेळेला योग्य वेळ यायची वाटच बघत राहिला ना तर ती योग्य वेळ कधी येणार पण नाही. Always don't look at the perfect condition to do the right work. आणि नेहमी योग्य काम करायला परिपूर्ण परिस्थितीची वाट बघू नका. If you have a right heart, do it even in an imperfect condition. हृदय तुझं बरोबर आणि योग्य आहे ना तर अपरिपूर्ण परिस्थितीत सुद्धा तू करून टाक. God will help you देव तुला मदत करेल and you will succeed. आणि तुला यश मिळेल. How many are getting me what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? Your right time is now. तुझी योग्य वेळ आता आहे. Your right time is when you feel peace. आणि योग्य वेळ कधी असते जेव्हा आपल्याला शांत वाटतं की मला आतून शांती आहे मग करून Your टाकायचं. right time is when you feel joy. आणि योग्य वेळ कधी जेव्हा तुला आनंद वाटतो त्याला करून टाकायचं. Your right time is not when you find peace outside. जेव्हा बाहेर ना शांती असते सगळे चांगलं चांगलं बोलतायत कर कर म्हणतायत तेव्हा करायचं असं नसतं. Your right time is when you feel peace inside of you. तुला आतमधून शांती वाटतेय ना मग कर. Amen. आमेन. Your right time begins when you start in the name of Jesus. तुझी योग्य वेळ येशूंच्या नावात तू सुरुवात केली की तुझी योग्य वेळ आहे. Yes. सुरूच होते. Say, Lord, in your name I am starting this job. म्हणा प्रभू तुझ्या नावामध्ये मी हे काम सुरू करत आहे. बोला In your name I am going to do this. I'll take this step, Lord. बोला माझ्या मागून की प्रभू तुझ्या नावात मी हे काम सुरू करणार आहे. अरे सॅटरडे वाले अच्छा बोलते संडे वाले जो जोर में बोलो. Say, I will do it right now. म्हणा मी आत्ता करणार आहे. I will not postpone it. मी पुढे ढकलणार नाहीये. I will take the step right now in Jesus' मी name. आत्ता पायरी उचलणार आहे येशूंच्या नावात. Your right time begins when you are confident, जेव्हा तुम्हाला तो विश्वास असतो ना तेव्हा तुझी ती योग्य वेळ सुरू होते. when you have faith in the Lord. प्रभूवर जेव्हा तुझा विश्वास आहे. Your right time does not begin with perfect conditions, तुझी योग्य वेळ परिपूर्ण परिस्थितीने सुरू होत नाही. but perfect heart towards God. परिपूर्ण हृदय पाहिजे देवासाठी. Anything good that you want to do, God will back you even if the circumstances are not favorable for you. आणि काही चांगलं जर तुला करायचं असेल तर देव तुला पाठिंबा देईल. परिस्थिती जरी परिपूर्ण नसली तरी सुद्धा. Your perfect time is when God is involved in it. तुझी परिपूर्ण वेळ केव्हा जेव्हा देव त्यात गुंतलेला असतो तेव्हा. Any kingdom work is perfect time. देवाच्या राज्याचं कुठलंही काम म्हणजे परिपूर्ण वेळ Any करायचं. work for God is perfect time. बघा देवाच्या कामासाठी सुद्धा परिपूर्ण वेळच असते. तुम्ही वाट नका बघू पुढे ढकलू नका. God's work, God's kingdom is always work now. देवाचं काम देवाचं राज्य हे तर नेहमी आत्ताच करायला पाहिजे की नाही. मी जर आता मागे राहतो तुम्ही करा. नाही नाही सगळ्यांनी करा आणि आत्ता करा. Ecclesiastes 11:4. उपदेश Let us 11:4 read it again. परत वाचू का 11:4. He who watches the wind, जो वारा पाहत राहतो that means waiting for it to be perfect, म्हणजे परिपूर्ण परिस्थितीची जो वाट पाहतो will never reap, तो कधी will never sow. Sorry. तो कधी पेरणार नाही. And he who looks to the cloud will never reap a harvest. आणि जो ढगांकडे बघत राहतो तो कधी हंगाम कापणार नाही. That means म्हणजे some things are there you cannot be sure. काही गोष्टींची तुला खात्री नसणारच आहे. That's what the Bible is saying. बायबलमध्ये लिहिलेलं आहे काही गोष्टींची आपल्याला 100% खात्री कधी होणार नाहीये. See, we are not God, आपण देव नाही ना that we will know that what I sow I will reap. की आपल्याला कळावं मी जे पेरणार आहे ते मी कापणारच आहे असं कळायला आपण देव नाही. There are times कधी कधी you must take a chance. जरा संधी घ्यायची You have to take a risk आणि धोका घ्यायचा in the name of Jesus. येशूंच्या नावात. And God will help you. देव तुला मदत करेल. असं नेहमीच वाट बघत बसलो तर करायचं कधी. God said, Abraham, leave the country, leave your kindred, leave your family. देव म्हणाला ना अब्रामाला तुझा देश सोड तुझं घराणं सोड. Now leave them all. आता सगळ्यांना सोड सगळं सोड आणि निघ. I will take you to a strange place. मी तुला एका अनोळखी जागेकडे नेणार आहे. I will not reveal anything further. बाकी पुढे मी काही सांगणार नाहीये. मी जे सांगतोय तेवढं करायचं सगळं सोडायचं आणि निघायचं. Following God is always by faith. बघा देवामागे चालणं नेहमी विश्वासाचं चालणं असतं बरं का. Everything will not be revealed to you. सगळं कळणार नाहीये आपल्याला तो प्रवास करताना. बरंच काही न कळणारच असणार आहे. Here a little, there a little, precept upon precept, line upon line. इथं थोडं तिथे थोडं ओळीवर ओळ थोडं थोडं देव प्रगट करेल. सगळं नाही सांगणार. You must take at times a chance in the name of Jesus. कधी कधी येशूंच्या नावात तुम्ही थोडी संधी घ्या ना.
If you wait for the perfect time, परिपूर्ण वेळेची जर वाट पाहत you राहिला will never plant your seeds. तर कधीच तुम्ही बी पेरणार नाही, कारण ती परिपूर्ण वेळ कधी येणारच नाही. And here he says, if you are afraid that every cloud will bring rain, आणि इथे लिहिलंय, जर तुला भीती वाटते की प्रत्येक मेघातनं पाऊस पडणार, you will never harvest your crops. तर तुला कधीच हंगाम कापायला मिळणार नाही. नाही ढग आले असं नाही, मग हंगाम कापायलाच मिळणार नाही. We will never get perfect conditions like paradise. म्हणजे सुखलोक आणि नंदनवनासारखं परिपूर्ण वातावरण आणि परिस्थिती कधी मिळणार नाहीये. Then you have to wait for all of your time. मग तुला आयुष्यभर फक्त वाटच पाहावी लागेल. You know, at times the sky is black कधी कधी आभाळ काळं असतं and you feel that this cloud will bring rain. आणि तुम्हाला असं वाटतं या ढगातनं पाऊस पडणार आहे. But at times it can be empty cloud. कधी कधी तो ढग रिकामा पण असू शकतो. You don't know. तुला काय माहिती आहे? You have to sow it by faith. विश्वासाने पेरायचं. आपल्याला इथलंच काही धड माहित नाही, वरचं काय करणार आहे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Jude 1 verse 12, यहूदा पहिला अध्याय 12 वचन, there are times a cloud will be without water. कधी कधी मेघ किंवा ढग पाण्याशिवायचाही असेल. Yes. हो, असं असू शकतं. There will be a thunderstorm but there won't be rain. कधी कधी वादळ सुटेल पण पाऊस नाही पडणार. कधी That's कधी what Proverbs 25:14 also says. नीतिसूत्र 25:24 मध्ये पण असंच लिहिलेलं आहे की कधी कधी वादळ सुटेल पण पाऊस पडणारच नाही. And sometimes आणि कधी कधी people postpone it for tomorrow because they are lazy. लोक उद्यावर ढकलतात. उद्या करीन. त्या आळशी आहेत, आळशी. That's what Proverbs 20 verse 4 says. नीतिसूत्र 20:4 मध्ये लिहिलेलं आहे असं The बघा. lazy person will not plow because it's too cold and he will beg in the harvest time. नीतिसूत्र 20वा अध्याय आणि त्यातल्या 4थ्या वचनात असं लिहिलंय 20:4, आळशी मनुष्य हिवाळ्यामुळे नांगरत नाही, म्हणून तो कापणीच्या समयी भीक मागेल, त्याला काही मिळणार नाही. They will beg भीक मागायची पाळी येणार. because they were waiting for perfect condition. कारण परिपूर्ण वातावरणाची वाट बघत राहिले म्हणून भीक मागायची पाळी येणार. You have to step out by faith. तर असं नको बेटा, विश्वासाने जरा पावलं उचला. You have to step out of the boat like Peter by faith. आणि पेत्रासारखं नावेतनं विश्वासाने जरा पाऊल बाहेर टाक. Others may not take that step. बाकीची माणसं कदाचित ते पाऊल घेणार नाहीत. You have to do it. तू करायचं. At least you will come to know how it is to walk on water. कमीत कमी तुला कळेल तरी पाण्यावर चालायचा अनुभव कसा असतो. Amen. हो की नाही. And when you step out by faith, आणि विश्वासाने तू बाहेर पडला even if those conditions pull you down, की परिस्थितीने जरी तुला खाली खेचलं, Jesus is there to help you up. येशू आहेत ना तुला मदत करायला. He helped Peter up. पेत्राला मदत केली ना येशूंनी. But at least he tried. प्रयत्न तर केला पेत्रानी. Amen. And so that is- काहीच न करण्यापेक्षा बेटा काहीतरी कर. so there is a certain amount of risk factor when you take a chance. आणि संधी घेतली की थोडासा धोका त्याच्यामध्ये असतो. But that is where God helps to moves to help you पण मग तिथे देव तुला सहाय्य करायला येतो सुद्धा. because he has seen your faith. कारण देवाने तुझा विश्वास पाहिलाय. That's how Jesus helped Peter असं तर येशूंनी पेत्राला सहाय्य केलं ना. because he stepped out in faith. कारण पेत्र विश्वासाने बाहेर पडला की प्रभू मी येतो, मला हाक मारा, मला चालू द्या पाण्यावर. But no sooner he saw the waves, पण ज्या क्षणाला पेत्रानी लाटांकडे पाहिलं he started drowning. तो बुडाला लागला. But Jesus was there to help him up. पण येशू त्याला मदत करायला तयारच होते. So if you are afraid that every cloud will bring rain, तर तुलाच अशी भीती वाटतेय की प्रत्येक ढगातनं पाऊसच पडणार आहे, you will never harvest your crops. तर तुला तुझा हंगाम कधीही कापता येणार नाही. Only those risk takers will be lifted up high by God. धोका पत्करणाऱ्या लोकांनाच देव उत्कर्षाला आणणार आहे. Amen. थोडासा धोका कधी ना कधी घ्यायलाच लागतो बेटा. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry about any threatenings around you. आणि बाकी अवतीभवतीकडनं काय भीती येते, दहशत येते, त्याच्याकडे लक्ष देत No बसायचं नाही. weapon formed against you shall prosper. तुमच्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Rise up, go to work in the name of Jesus. उठायचं, कामाला जायचं येशूंच्या नावात. Sometimes people are afraid to go to work because of their boss. कधी कधी लोकांना कामाला जायची भीती वाटते बॉसमुळे. Go in faith विश्वासाने in the जायचं, name of Jesus. येशूंच्या नावात जायचं. Now is the time of deliverance. आताची वेळ सुटकेची वेळ आहे. Now is the time of blessings. आताची वेळ आशीर्वादांची वेळ Now आहे. is the time that God wants to help you. आताच्या वेळेला देवाला तुला सहाय्य करायचंय. Because now speaks of faith. का आत्ता म्हणजे विश्वास. When you talk about chance, you are talking about trusting on God. तुम्ही जेव्हा संधी घेताय ना, तुम्ही देवावर विश्वास ठेवण्याविषयीच बोलताय. When you talk about risk, it speaks about your trust in God. थोडासा धोका पत्करताय ना, तर देवावर विश्वास ठेवण्याविषयीच ते बोललं जाते की मी थोडा धोका पत्करून करत आहे,
कारण माझा देवावर विश्वास आहे, ते- देव मला पार लावेल. When we started the ministry, आम्ही जेव्हा सेवा सुरू केली, मिनिस्ट्री सुरू केली, it was all a risk factor. सगळाच धोका होता हो आमच्यासाठी. We had to resign our jobs. नोकऱ्यांचा राजीनामा दिला आम्ही. We had to take a chance. तिथे आम्ही संधीच घेतली ना. नोकऱ्यांचा राजीनामा मग काय, कुठून, कधी? Both of us were working. आम्ही दोघं नोकरी करत होतो. But God called us. पण देवाने आम्हाला पाचारलं. If we had said no on that day, आणि त्या दिवशी जर आम्ही नकार दिला असता we wouldn't have been here तर today. आम्ही इथे नसतो आणि तुम्ही नसताच. And that day, if I had said, if just because I said yes, आणि त्या दिवशी मी केवळ हो म्हटल्यामुळे I am where I am today. आज जिथे मी आहे तिथे आहे, हे की नाही? Yes. धोका असतो बेटा, धोका नाही का? दोघांनी नोकरीचा राजीनामा देणं, मला सांगा, ह्यात धोका नाहीये? Many people, they say, okay, well, let the husband work full time, let the wife, as a backup work somewhere पण else. अनेक जण विचार करून सगळं करतात. म्हणजे नवरा म्हणतो की ठीक आहे, माझ्यावर पाचारण येत आहे तर मी फुल टाइम मध्ये जातो, तू तुझी नोकरी कर. Yes, they do that. असं करतात. Later on, maybe the wife leaves. आणि मागाहून कदाचित पण बायकोही राजीनामा देते Okay, everything is now working की properly. आता सगळं परत आला तो शब्द, सेटल झालं. But for us, it was not that kind of settlement. आमचं असं सेटल बिटल काही नव्हतं. When we had nothing, we both resigned. आम्ही शून्य असताना, आमच्या बँकेत काही बॅलन्स नसताना आम्ही राजीनामा दिलाय. Certain दोघांनी. amount of risk you have to take if you trust in God. थोडा धोका घ्यायलाच लागतो. देवावर विश्वास आहे असं म्हणतोय ना आपण. And the time is always right to do what is right. आणि जे बरोबर आहे ते करायला वेळ पण नेहमी बरोबरच असते. उगीच तुम्ही ना उद्यावर ढकलू नका. Amen. आमेन. Do it now or you will regret all your life. आता करून टाक बरं का, नाही तर आयुष्यभर डोक्याला हात मारून पस्तावा करायला लागेल. Already 2023 is gone. एक तर 2023 संपलं गेलं, 2024 is half gone. 2024 अर्ध गेलं, जून महिना आहे. Very soon we are going to celebrate Christmas. फार लवकर परत नाताळ येणार आहे. त्याच्या आधी चर्चचा बर्थडे येणार आहे. आधेमध्ये आमचेही बर्थडे येणार आहेत. May is gone. मे गेला, June has come. जून आला. June is now about to go. आता जून संपेलच. आपल्याकडे पटापटाच संपतात आणि महिने. We lost yesterday, कालचा दिवस तर गेला. Saturday. कालचा दिवस शनिवार. I thought nobody will come मला तर काल वाटलं होतं असा धो धो पाऊस पडतोय, कोणीच येणार नाही. because it was a record in Pune after Oh. 33 years. This kind of rain we are कारण witnessing. पुण्यात रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे कालच्या पावसाचं. 33 वर्षात एवढा मोठा पाऊस झालाय कालचा पाऊस पुण्यातला. But yet people came. तरी लोक आले. हॉल भरला होता, बाहेर पण होते, इथे पण होते. One man came from Jejuri. आणि एक माणूस ना मोशीहून निघाला, जेजुरीला आला, जेजुरीन मग इथे आला. His neck was unmovable. म्हणजे जवान माणूस होता. Couldn't move his neck. त्याच्या मानेला ना काहीतरी अचानक झालं तर त्याला मान हलवायला होत नव्हतं. He said, I will go to Dapodi church. तर त्याने ठरवलं की आज मी दापोडी चर्चला जाणार. तो घरी बोलला की आज मी चर्चला जाणार There I'll be healed. आणि तिथे जाऊन मी बरा होणार. They said, you cannot ride your motorbike. You have to look left and right. का आता गाडीत होता का मोटर बाईकवर काही माहित नाही. तर ते म्हटले, अरे तुला कसं गाडी चालवायला होणार आहे, डावीकडे उजवीकडे पाहायला होणार नाही. He said, no, I will go. तो म्हटला नाही नाही तरी मी जाणार. Halfway to Jejuri he came, I think. जेजुरी पर्यंत आला. तोच म्हटला जेजुरी. And he told his son, let us go back. सन का पुतण्या कोणीतरी I don't know होतं. who त्याला it तो was. म्हणाला की आपण इथे नात्यांची जरा भेसळच होते पण तुम्ही समजून घ्या. हालेलुया. तर तो म्हटला की आता नको जायला, पाऊस एवढा जोरात पडत आहे. But that young fellow said, no, we will go. कधी कधी पिंटे बरोबर बोलतात. पिंट्या बोलला नाही नाही चर्चला जायचंच, काय पण होऊ दे. And कधी-कधी Jesus पिंटे. touched him. आणि येशूंनी त्याला स्पर्श केला. And healed him completely. Yes. देवाचा आत्मा बोलला माझ्याद्वारे की एक माणूस आलाय, Yes. त्याची मान दुखत आहे, मानेला त्रास आहे. Yeah, yeah. आणि झाला ना बरा, त्याची मान मोकळी झाली. So I want to leave these thoughts on you. तर मला हे विचार तुमच्यावर सोडायचे आहेत. No matter what you do, काही तुम्ही करा, you can never retrieve lost time. तुम्ही काही करा, गेलेली वेळ परत येत नाही. yesterday is gone, sweet Jesus, tomorrow may never be mine. Let me take one day at a time. The most precious and valuable time is now. सगळ्यात मोलवान, अति मोलवान आणि अनमोल वेळ आता आहे. करना है अभी कर. God expects his children to obey him completely. देवाची इच्छा आहे की देवाच्या मुलांनी त्याची संपूर्ण आज्ञा पाळावी. करना है आता आखाड्यात उतर. And however, आणि काही असो, you need to know तुम्हाला हे पण that कळलं every पाहिजे, instruction, idea, directive is coming from God. सगळं मार्गदर्शनपर सूची देवाकडनं येत आहे. But it is also time bound. पण वेळेला बांधलेलं आहे ना सगळं. आपल्याकडे कायमचा वेळ तर नाहीये ना.
इथे Whatever पृथ्वीवर inspiration, whatever direction, whatever guidance, जी काही प्रेरणा मार्गदर्शन तुम्हाला मिळत whatever आहे, calling, whatever giftings, जे whatever काही- talents you have, जे काही पाचारण तुमच्यावर आहे, ज्या काही कला तुमच्यावर आहे, टॅलेंट आहेत, it's all time bound. ते सगळं वेळेला बांधलेलं आहे ना. आपलं आयुष्य मर्यादित आहे इथे पृथ्वीवर. Within the time frame, if you use those giftings, it will be a blessing. त्या वेळेच्या चौकटीत तुम्ही तुमची दानं वापरली तर ते आशीर्वादात बदलेल. Amen. जसं आम्ही दोघं झपाट्याने सध्याला तेच करतोय. ते वेळेची चौकट आहे, कळली आम्हाला. I once heard the story of a young university graduate. एकदा एका तरुण युनिव्हर्सिटीतल्या ग्रॅज्युएट मुलाची का मुलीची गोष्ट मी ऐकली. He was pondering over a possible invention that he had in his mind and he had invented. त्याच्या मनामध्ये जो एक शोध चालला होता, जो शोध त्याने केला होता, त्याचा विचार करत तो बसला. And he thought it would be a good idea to create a device that could store electricity. त्याला असं वाटलं की एक यंत्र तयार करूया, त्याच्यामध्ये आपण वीज वाचवून ठेवूया, आणि त्याला वाटलं हे चांगलं होईल. Some new gadgets. काहीतरी नवीन यंत्र, त्याच्यात So- वीज इलेक्ट्रिसिटी आपण साठवून ठेवू, It can be used for many of the gadgets आणि बऱ्याच कशासाठी ते उपयोगी पडेल. without just plugging into some socket. म्हणजे प्लग इन न करता आपल्याला चार्जिंग वगैरे प्रकार करता येते, असं काहीतरी. It was a new concept that time. संकल्पना तेव्हा नवीन होती, But that idea remained in his mind for over 2 years. पण ती कल्पना त्याच्या डोक्यात 2 वर्षाहून जास्त तशी राहिली. Finally, one day, तर ते शेवटी एके दिवशी he was shocked to see a particular company launch this first mobile power bank. त्याला धक्काच बसला. एका विशिष्ट कंपनीनं मोबाईल पॉवर बँक काढली बाहेर बाजारात. This man became so, this young fellow became so आणि dejected या तरुण मुलाला एवढं नाराज वाटलं ना, that his idea had been used by somebody else. की माझी कल्पना आणि कोणीतरी वापरली, माझी कल्पना अशीच काहीतरी होती, पॉवर बँक वगैरे सारखी. And so this story shows तर या गोष्टीतनं आपल्याला कळतं, this person who had an exclusive right for that power bank, हा जो मुलगा ज्याच्याकडे अगदी पूर्ण अधिकार होता त्या पॉवर बँकचा, that bright idea remained an idea for him ती उज्ज्वल कल्पनाच राहिली ना हो, because डोक्यातलं डोक्यातच राहिलं. कारण ती somebody else did it now. कोणीतरी लगेच करून टाकलं, हा तसाच राहिला. He would have become a very rich man. नाहीतर किती अब्जोपती करोडपती झाला असता हा. पॉवर बँक किती लागतात अलीकडे, See, कारण फोन तर सारखा 100% चार्ज पाहिजे बाबा. he who implements first जो पहिलं सगळं करून मोकळं होतं ना, gets the royalty first. त्याला रॉयल्टी मिळते ना, त्याला रॉयल्टी मिळते. So whenever even God puts an instruction or a thought in you, तर जेव्हा केव्हा देव पण तुमच्या डोक्यात काही विचार टाकतो, काही मार्गदर्शन करतो. maybe he has given that thought to 100 people, कदाचित तो विचार देवाने 100 लोकांना दिला असेल, but only those who take action पण जे लोक कृती करतील ना, will gain recognition. त्यांना ओळख मिळेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. He will gain recognition from that. त्याला action. ओळख मिळेल. त्यांनी जर करून मोकळं केलं तर त्याला ओळख मिळेल. So I never think that God just puts that idea in only one person. तर मी कधीच असा विचार करत नाही की देव ती कल्पना एका माणसाच्या डोक्यातच टाकतो. He puts it in many hearts. नाही, अनेक लोकांच्या हृदयात देव ती कल्पना टाकतो. Whoever takes it right away, जो लगेचच करेल he gets reward. त्याला प्रतिफळ मिळेल. What has God spoken to you? देव तुझ्याशी काय बोललाय, And how many years have you kept it in your heart? आणि किती वर्ष तुझ्या हृदयामध्ये तू ते ऑन होल्ड आणि पेंडिंग ठेवलंय. Sometimes you see, कधी कधी तुम्ही बघत असाल, oh, this person is doing this. I अरे, was supposed to do that हा work. माणूस हे काम करतोय, मी करायचं होतं हे, Actually, it was for me. माझं होतं हे काम, God told me, देव मला बोलला होता. you are one day late. तू एका दिवसाने उशिरा आला ना बाबा, तुझ्यातला बाजीरावपणा कमी कर. Amen. लवकर सापड ना बाबा, लवकर सापड. When we are doing God's business, आपण जेव्हा देवाचा व्यवसाय करतो ना, we have to always hasten it. नेहमी घाईघाईनं करायचा की कोणी नाही, मी आहे, आय एम इन, काउंट मी इन. That's what I have learned हे in मी my शिकलं, life. हे मी शिकून घेतलंय माझ्या आयुष्यात. I went ahead than others. इतरांपेक्षा मी फार पुढे गेलोय. I had many people around me. माझ्या अवतीभोवती घोळका होता, घोळका We were लोकांचा. all moving together. जेव्हा आम्ही प्रभूत आलो नुकतेच, तेव्हा आम्ही सगळे एकत्र पुढे चाललो होतो. Some of them are far behind today त्यातले काही आज फार मागे पडलेत, because कारण some of them lacked confidence, त्यातल्या काहींमध्ये विश्वास कमी पडला, some lacked faith, काहींचा भरोसा कमी पडला, some postponed it for the next day, काहींनी उद्यावर ढकललं, कल करेंगे, कल some were करेंगे. not ready to take risks, काही तयारच नव्हते धोका घ्यायला. आम्ही some सगळं didn't केलं. believe in chance. आणि काहींनी योगायोगावर सोडलं, पण आम्ही सगळं एकत्र केलं आणि एकदम पुढे निघून आलो.
धोकाही घेतला, विश्वासही ठेवला, जे करायचं त्या त्या वेळेला केलं आणि आज इथवर आलो. Amen. So there are no regrets in me now. तर आता माझ्यात काही पस्तावा आणि खेद Oh, why did नाहीये I leave that job? की अरे मी का राजीनामा दिला. Why I told my wife to leave that job? अरे माझ्या बायकोला मी का असं म्हणालो तू पण राजीनामा दे. Why I gave that gold ring to a great man of God? अरे माझी ती सोन्याची लग्नाची अंगठी मी का त्या देवाच्या महान सेवकाकडे पॉवर मिनिस्ट्री मध्ये देऊन टाकली. God repaid it back 100 times. 100 पटीनं देवानी आज परत केलंय. 100 times. पटीनं 100 पटीनं. We are racing against time. आता वेळेविरुद्ध शर्यत आहे. I told you, you can buy everything under the sun मी तुम्हाला सांगितलं सूर्याखाली तुम्ही सगळं विकत घेऊ शकता, except time. वेळ नाही विकत मिळत. You cannot buy time. वेळ विकत मिळत नाही, म्हणून आत्ता कर. Time is so costly. वेळ फार महाग आहे. You cannot buy it. वेळ नाही विकत घेता येत कारण वेळ महाग आहे. Amen. आमेन. You may have money, but you may never have time. पैसा तुझ्याकडे असेल पण कदाचित वेळ नसेल. Once I was just scrolling through the Facebook. एकदा ना मी सोशल मीडियावर कुठे फेसबुक वगैरे काहीतरी बघतो, स्क्रोल One करतो. celebrity put it this way. एका सेलिब्रिटीनं हे असं सांगितलं, इसलिए मैं हमेशा कहता हूं कि वक्त का मतलब होता है अब. आमेन. म्हणून मी नेहमी असं म्हणतो वेळेचा अर्थ आहे आता. Mr. Bachchan had said this. अमिताभ बच्चन जी म्हटले तसं. And he further said, पुढे म्हणतात प्यार करना है तो अब करना, माफी मांगना है तो अब मांगना, हाथ किसी का पकड़ना है तो अब पकड़ना. कहीं लेट ना हो जाए बेटा, जो करना है अभी कर. कितनी राह देखेगा. See, I will say, मी म्हणीन now is the time for you. आत्ताची वेळ तुझी आहे. If you want to enjoy life, enjoy now. तुम्हाला जर आयुष्याची मजा घ्यायची असेल तर आत्ताच घ्या, Not when you are retired. निवृत्त वगैरे झाल्यावर नाही. If you want to see the countryside, do it now. आत्ताच जर तुम्हाला कुठे जाऊन कंट्री साइड वगैरे बघायची आहे, आत्ताच जाऊन फिरून मिरून या. If you want to climb a mountain, do it now. At the Oh. age of 80, you can never climb a mountain. डोंगर वगैरे चढायचे असतील तर तेही आत्ताच चढून घ्या. 80 वर्षाचे असताना जरा का कू असे आवाज येतात ना गुडघ्यात, तभी नहीं जमेगा, वो भी अभी कर लो. Because the time will come, you cannot get out of that four walls. कारण की एक वेळ येणार आहे बरं का, 4 भिंतीतनं बाहेर पडायला जमणार नाही. बच्चों को बुलाना पडेगा बेटा, थोडा मुझे बाहर निकाल. If you haven't held your wife's hand, Oh. hold it now. बायकोचा हात जर धरला नसशील स्वतःच्या आतापर्यंत कधी धड, तर धर आता. If you haven't bought anything for your wife, don't wait for her to pass away this earth. Buy it now. बायकोसाठी काही विकत घ्यायचं ठरवलं असेल ना तर उद्यावर ढकलू नको. कदाचित ती निघून जायची पृथ्वी सोडून, तर आत्ताच घेऊन टाक. Wives, नाही तर मेल्यावर भूत पकडेल. बायकोचं तर सोडणारच नाही. your desire shall be for your husband. हो, कारण की बायकांचं कसं आहे, इच्छा नवऱ्यासाठीच तरी असणार ना. माझे हे माझे हे. If you haven't cooked the best meal for your husband, do it now. आणि बायकांनी पण अजूनपर्यंत नवऱ्यासाठी चांगला असा स्वयंपाक केला नसेल तर आत्ता करा आत्ता. Otherwise, काय जणू माझ्या स्वयंपाकाला चवच येत नाही, तुझ्या नवऱ्यासाठी प्रेमच नाही. otherwise, नाहीतर in front of a deceased photo, you will keep some food on the altar. नाही तर मेलेल्या माणसाच्या फोटो समोर नैवेद्य चढवायला लागेल. आज मैंने चिकन बिरयानी बनाई, कौन खाएगा उसका आत्मा. वो तो परलोक सिधार गया. अभी बना अभी खिला, Some खुश of the खुश. things you cannot postpone. अभी कर अभी खिला, खुश कर दे सारी फैमिली को. हालेलुया. One day I will laugh. That एक- one day will never come. एके दिवशी मी हसायचं ठरवलंय. कधी 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 काही लोक रोजच आलं खाऊन येतात. कपायाला आठ्या, कितना भी फेशियल कर वो आठ्या नहीं जाएगा. तू हस पहले, आठ्या जाएगा. If you like someone, कोणी जर आवडलं, you both are of marriageable age, कोणी जर तुला आवडलं आणि तुम्ही दोघांचं लग्नाचं वय आहे, propose. मागणी घाला ना. आता काय आहे. Otherwise, नाहीतर that person will get married to somebody else. कोणीतरी दुसरं घेऊन जाईल बर का. मग रडत नका बसू. अरे
You know, during the wedding, it's always announced. बघा लग्नादरम्यान नेहमी अनाऊन्स करतात. If anybody has any objection, कोणाला जर काही विरोध why this couple should not be married together? या जोडप्याचं लग्न का होऊ नये, अलीकडे Say बरी झाली. now or remain silent forever. आता बोला नाही तर आयुष्यभर गप्प राहा. अलीकडे आपल्याकडे खूप झालेली आहेत, होतात ना. Those who value time will never have to repent later. जे वेळेला महत्व देतील ना त्यांना नंतर कधीही त्याचा पस्तावा करावा लागणार नाही. Amen. आमेन. I don't much repent of my past. मी नाही माझ्या भूतकाळाविषयी फारसा काही पस्तावा I करत. tried my best कारण मला माहितीये मी जमेल तेवढं सगळे from the चांगले age of 26 till now. जमेल तेवढे सगळे चांगले प्रयत्न मी आजपर्यंत केले. 26 वर्षाचा असल्यापासून आजपर्यंत मी 26 होतो तेव्हा प्रभूत आलो. From the age of 26, me and my wife, we built this church. 26 वर्षाचा मी होतो तेव्हापासून मी आणि माझ्या बायकोनी हे चर्च बांधून उभं केलं. माहितीये Whatever we could do, we did. जे काय आम्हाला करता आलं आम्ही केलं. 27-28 ला हम लोग चर्च बांध के खुले हो गए थे. कितने सारे अभी तक सोच ही रहे हैं. हम करके खुले हो गए. पण एक आहे आम्हाला पाचारणाची 100% खात्री होती. Amen. आणि मला त्यांच्या पाचारणाची 200% खात्री आहे. दिस मॅन इज कॉल्ड बाय गॉड. She always tells me, मी नेहमी त्यांना सांगते. if you are not called, I would have never left my job. मी पास्टर पीटरला नेहमी सांगते एक गोष्ट तुम्ही पण ऐकून घ्या की तुमच्यावर जर देवाचं पाचारण मला 100% जाणवलं नसतं तर पास्टर पीटर मी नोकरीचा राजीनामा दिला नसता. Amen. पण मला माहिती आहे आय न्यू इट. Many, जोडीच अशी देवाने many बनवली. people repent, and the only reason is because they didn't value time. अनेक लोक पस्तावा करतात नंतर डोक्याला हात मारून. कारण वेळेची किंमत केली नाही ना, वेळ वाया घालवली. जेव्हा जे करायचं तेव्हा केलं नाही. You want to go for vacation? Go now. कधीतरी सुट्टीला जायची इच्छा होते, अरे जा ना मग आता. You want to wear nice clothes? Wear it now. मला चांगले कपडे घालायची इच्छा होते, मग काय मुहूर्त काढायचा आहे का, घाला की. Some of the wives say, काही बायका म्हणतात I want to wear this kind of dress, हो ना मला ना हा ड्रेस घालायचा आहे. but my husband doesn't allow. गो हेड. नवरा नाही ना परवानगी देत. Come on, let the husbands चला. allow certain things. असं काय करताय नवरे पण कुचकडा हारगे घालू दे. घालू एवढा आगाव कशाला बनायचं. उसको पहनना When she will wear at the age of 80, मग कधी 80 झाल्यावर घालू देणार आहेस का. तिला घालायचं घालू दे ना राजा. she wants to do makeup, let her do. तिला मेकअप लावायचा लावू दे. तुझ्या पोटात का दुखते. Let her do it little Huh? bit, no problem. तिला मेकअप लावून चांगलं दिसायचं ना, ती तुझीच आहे. कुठं जाणार आहे. When तुझी she बायको. will put at the age of 80, मग काय 80 झाल्यावर मेकअप लावेल का. तेव्हा लावून बघणार पण कोण आहे. whatever you have desire in your heart, the good things, do it now. जे काही चांगलं करायची इच्छा आताच करा. फिर करेंगे फिर देखेंगे में काही Good जिंदगी things, नाही. right things, योग्य गोष्टी चांगल्या acceptable गोष्टी, things, स्वीकारण्याजोग्या गोष्टी, beneficial things. फायदेकारक गोष्टी If it is there in your heart, जर हृदयात असतील. what is the use at the age of 80 these ladies talk? 80 वर्षाचं झाल्यानंतर समजा या बायका बोलायला लागल्या. यांनी अलाउ नाही हो केलं ना, नाही तर मला ना माझ्या नवऱ्याने मला ना कधी परवानगीच दिली नाही घालायला. मनात किती होतं माझं. हो ना, They say that. असं बोलतात काही बायका 70-80 ला पोहोचल्यावर. सांभाळा नवऱ्यांनी. Amen. Time is the key to achieving your goals. वेळ किल्ली आहे किल्ली. तुझं सगळं ध्येय तुला जर पूर्ण करायचं आहे तर त्याची किल्ली आहे वेळ. Time is the key to nurturing your relationships. वेळच किल्ली आहे. तुला जर एकमेकातलं नातं चांगलं करायचं आहे तर ते चांगलं करायची वेळ पण आत्ताच आहे. Some of the wives, they have some personal goals. काही बायकांच्या काही व्यक्तिगत अशा इच्छा असतात, गोल असतात. Do it now. आत्ता करा. You have a desire, do it now. तुझी इच्छा आहे ना, कर ना. One lady, she would love to paint, एका बहिणीला होती एक स्त्री, तिला ना पेंटिंग फार आवडायचं. but she said, I never got time, पण ती म्हटली मला वेळच नाही मिळाला कधी. but I would love to paint. पण म्हणे मला पेंटिंग करायला फार आवडेल. When she became 70, 70 वर्षाची झाल्यावर her hand was shivering like this. हात असा थरथर. She loved to paint, but you know, nobody was really very attracted towards पेंटिंग that. करायला तरी तिला आवडतच होतं, पण 70 हात असा थरथरतोय तर कोण ते पेंटिंग बघेल. Then all her life, she was grumbling आयुष्यभर ती कुरकुर करत राहिली. because of these children, या because of my मुलांपायी, husband. या नवऱ्यापायी. I couldn't pursue my passion. मला नाही ना माझा सगळा आवेश आणि माझ्या इच्छा पूर्ण करता आल्या. Whatever little passion, right passion, मी का म्हणतो योग्य इच्छा आहेत, योग्य आवेश आहे, बरोबर आहे, तर जरा सवड काढून करून घ्या आणि फॅमिलीत जरा सपोर्ट करा एकमेकांना. time has to be utilized properly. वेळ पण बरोबर वापरली गेली पाहिजे. वेळेचं नियोजन सोमवारी आपण ऐकलं ना,
Amen. वेळेचं नियोजन बरोबर पाहिजे. You want to forgive somebody? Forgive now. तुला क्षमा करायची आहे कोणाला तरी आता लगेच कर. आता अभि अभि अभि. Some friendship is broken. Go and reconcile now. काही मैत्री तुटलेली आहे, तुला समेट करायचा आहे, आता जाऊन कर. नाही पण त्यांनी तुला करायचं ना, तू जाऊन करू मोकळा हो. Now. आता कर. त्याच्यात आणि प्रश्न नको डोक्यात येऊ देऊ. You want to appreciate your wife? Appreciate now. तुला तुझ्या बायकोचं कौतुक करायचं आहे ना, आता कर. You have to appreciate your husband? Appreciate now. नवऱ्याचं कौतुक करायचं आहे, आता लगेच कर. You wait for tomorrow, that tomorrow never comes. तुम्ही उद्याची वाट बघता, तो उद्याचा दिवस कधीच येत नाही. And then after that person passes away, you start regretting. आणि तो व्यक्ती वारल्यावर तुम्ही मग पस्तावा करत बसता. Oh, I never said that I appreciate you. की अरे मी कधीच तिला असं म्हटलो नाही की मला तिचं खूप कौतुक आहे, आय लव्ह यू. Never said it. कधीच मी तिला I म्हटलं should have नाही. said it. कधीच मी तिला असं म्हणा, मी बोलायला हवं होतं. See, you cannot reverse that gone time. आता गेलेली वेळ तर आपल्या हातात येणार नाहीये. The real time that you have in your hand is now. खरी वेळ जी आता तुझ्या हातात आहे ती आत्ताच आहे. Maybe after 10 minutes also you may not have that real time. कदाचित 10 मिनिटानंतर सुद्धा तुला ती खरी वेळ मिळणार नाही. मी तर नेहमी म्हणते, प्रदीप येतो घरी कधी कधी कामाला, मी म्हणते प्रदीप टाइम इज मनी, जल्दी कर. Amen. What you are तुम्ही जे आहात and what you do आणि तुम्ही जे करता depends on how rightly you utilize your now. किती योग्य रीतीनं तुम्ही तुमचा आत्ता वापरताय त्याच्यावर अवलंबून आहे. We all have the same amount of time, 24 बघा, hours. आपल्या सगळ्यांकडे दिवसाला 24 तास आहेत. But still when we relate it to our age, तरी जर वयाला आपण त्याचं नातं लावलं we don't have the same time. तर मग आपल्या हातात तेवढा वेळ नाही. जेवढा माझ्या हातात आहे तेवढा तुमच्या हातात असेल किंवा नसेल. We all have 24 hours. 24 तास दिवसात सगळ्यांकडे आहेत, पण आयुष्य सगळ्यांचं वेगळं आहे. Are you getting me? कळतं But ना? when it is related to age, we don't have the same time. वय म्हटलं तर प्रत्येकाचं वेगळं आहे. तुझ्या हातात जेवढी वेळ असेल तेवढी माझ्या हातात नसेल, कारण माझं वय वाढलेलं आहे, तुमची वय अजून लहान आहे. Some have to leave the earth early काही than us. लोकांना पृथ्वी आमच्याहून लवकर सोडायची आहे, सोडायला लागणार आहे. Others will leave the earth late. आणि बाकीचे काय असे असतील की जे पृथ्वी नंतर सोडणार आहेत, का वय त्यांची कमी आहेत. Some are young. काही तरुण आहेत, They जवान have आहेत, enough time in hand. भरपूर वेळ आहे त्यांच्या हातात. Others are old. बाकीचे वयस्कर आहेत, They have less time in hand. त्यांच्या हातात वेळ कमी आहे. But still, तरी time is so mysterious वेळ किती रहस्यमय आहे when it is related to age. जेव्हा वयाशी त्या वेळेचं नातं लागतं. Because sometimes the young also go early. कारण कधी कधी जवान माणसं पण लवकर मरतात And the old that have to go early, they are going late. आणि कधी कधी जी वयस्कर लवकर जायला हवी ती जात नाही, ती खूप जगतात. So we असंही don't know. तर आपल्याला काहीच माहित नाही बेटा. म्हणून आत्ता जे मी म्हणतो ना, आत्ता करायचं ते ह्याच्यासाठी कुणालाच माहित नाही. ना जवान मुला मुलींना माहितीये, ना आमच्यासारख्या वयस्करांना माहितीये की उद्या आपल्या हातात असणार आहे की नाही. Today you are healthy. आज तुम्ही आरोग्यवान आहात, You can work for God. देवाचं काम करू शकताय, उभं राहायला जमतंय, बोलायला जमतंय, गायला जमतंय, सगळं करायला जमतंय, करा. You have got a voice. Use it for God. गळा छान आहे, गा देवासाठी. बोलायला wait छान for येतं, tomorrow? बोला. उद्याची वाट कशाला बघायची. What tomorrow, God forbid, we lose our voice? देव न करो उद्या घसाच बसला कायमचा, तर What will you do? उद्या जर घसा बसला कायमचा तर मग At least if you start using your voice today, Oh. God will put His grace that Oh. you'll never lose your voice. कमीत कमी तुम्ही आता आवाज वापरायला लागला तर देव कृपा टाकेल आणि गळा कधी बसणार नाही. जे मी सुरू केलेलं आता की मला नाही बसू द्यायचा तो गळा, आता वेळ कमी आहे, गाते रो. Time is very unpredictable. वेळेचं काही सांगितलं जाऊ शकत नाही बेटा की नाही नाही माझ्या हातात खूप वेळ. तुला कोण म्हटलं? What if Jesus comes today? येशूच आज आले तर You have no time मग then. तर झालंच, कोणाच्याच हातात वेळ राहिला नाही. मग Even the youth cannot say, I am young. मग जवान मुलं मुली पण म्हणून चालणार नाही नाही मी अजून तरुण No, आहे. but Jesus has come. Whether अरे you're पण- young or old, you have to go. येशू आले ना, आता आपल्याला सगळ्यांनाच वर जायचं. तरुण काय म्हातारे काय, If you have to worship God, worship now. देवाची आराधना करायची आता करा. If you have to thank God, thank now. मला ना देवाचे आभार मानावेसे वाटतात. कधी? आत्ता मान. No, I feel very uncomfortable. नाही मला कसं तरी What will people say? लोक काय म्हणतील. The पण same people will be here tomorrow also. तीच लोक उद्या पण असणार आहे तिथंच. त्या लोकांच्या सवयी लावून घे की गणगोत If they don't say anything today, they may say it tomorrow. हो, लोकांचं काय सांगत आहे, आज काही बोलले नाहीत, उद्या बोलतील. काय It's the माहिती, same people. लोक तीच असतात Say अवतीभोवती. it now. बोलून तू तुझं मोकळं कर ना. Thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हण. Come on, say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Now some will say, I will say tomorrow. काही लोक तरी म्हणतील नाही मी उद्या म्हणेन. Next हो का? Sunday I will start, नाही, पुढच्या Pastor. रविवारी सुरू करतो पास्टर. हो का?
I will worship next Sunday, नाही Pastor. पुढच्या रविवारपासून मी ठरवलंय मी आराधना करणार. You have to start from now. आतापासून सुरू कर असं मी There म्हणतोय. is no work in the grave. कबरेत जाऊन काम नाही बरं का की आपण ना कब्रस्तान में जाके खड्ड्यात गेल्यावर मीटिंग घेऊ हो का? Worship now. Praise आता now. आराधना कर. Thank आता God स्तुती कर. now. आता Love देवाच्या now. प्रेम Hold your spouse's hand now. आता आराधना Appreciate them now. आता सगळं जे करायचंय ते आत्ता कर. प्रार्थना आत्ता कर, आराधना आत्ता कर, स्तुती आत्ता कर, बायको नवऱ्याचा हात धरायचा आत्ता धर, प्रेम करायचं आत्ता प्रेम कर. Break the ice now. आता तो सगळा बर्फ तू तोडू नका. Reconcile now. समेट कर, आत्ता कर, तू कर. But Pastor, it's too late. नाही पास्टर फार उशीर झाला. It's 12 o'clock. 12 वाजले. Yes, I know it's 12 o'clock. मला माहिती ना 12 वाजले. But praise God, Paul and Silas at 12 o'clock praised पण God. देवाला धन्यवाद रात्री 12ला पॉल आणि सिलानं तुरुंगात आभार मानले. And when did the prison gates open in the morning? आणि तुरुंगाचं दार कधी उघडलं सकाळी का? No. नाही. At 12 o'clock it opened. रात्री 12लाच उघडलं. At 12 o'clock it opened. रात्री 12लाच तुरुंगाचं दार उघडलं. God didn't say, देव असं नाही बोलला. okay, you praised at 12 o'clock, ठीक आहे तुम्ही तुमची प्रेझेंट वर्शिप रात्री 12ला but केली all the आहे. angels are sleeping पण now. आता माझे सगळे देवदूत झोपलेले आहेत. Morning काम we करून. will see if we can open the हो, prison उद्या doors. सकाळी बघू आपण तुरुंगाचं दार वगैरे No. उघडायचं. नाही नाही God नाही. said the moment you praised me, I will open देव the म्हणाला, door. ज्या क्षणाला तू माझी स्तुती करतो त्या क्षणाला मी दार उघडणार. Praise God. देवाला धन्यवाद. Even आमेन. now, even आता now. आता 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 सुद्धा Maybe something will happen even कदाचित now. आता पण काहीतरी होणार आहे. Let's रबा- let's रबा- praise him, संतो. praise him, praise him. त्याची स्तुती करा स्तुती करा स्तुती करा स्तुती करा. Somebody said stand up and praise him. कोणीतरी उभं राहून तर स्तुती करा. रबा- Something will खरा happen, संतो. something can काहीतरी- happen. काहीतरी आता होऊ शकतं. Anything can happen. काहीही होऊ शकतं. Thank you, Jesus. रबा- खराबा संतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come on, you have not used your voice, use it now. आवाज अजून वापरला नाही आता वापरा. You have never loved God as you have loved now. देवावर Love him अजूनपर्यंत and show प्रेम him केलं नाही and show आता करा. appreciation. अगोदर कधी केलं नव्हतं तसं प्रेम आता देवावर करा. रबा करबा शंद रबा. Praise God. Ramanthala rabba रबा shakara. करबा शकरा Thank बाबा you, बाबा. Jesus. I love you Lord. Thank you, Jesus. I thank you Jesus. I thank you now. I thank you now. मी Let आता तुझे आभार मानतो. everything that has breath praise the Lord. ज्या कशामध्ये श्वास आहे त्याने देवाचे आभार माना. Everybody who has got a voice as a gift from God, praise him now. ज्या कुणाकडे आवाज देवाची देणगी म्हणून आहे त्याने देवाचे आभार माना. Everyone who has got holy hands, lift it now. ज्याच्याकडे दोन पवित्र हात आहेत त्यांनी देवाचे आभार आता माना. Faith is रबा now. खराबा शंदराण्याला करावा. Faith is मनाबा now. खराबा शकरा बाबा 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 बाबा. Now I pray for my healing. विश्वास आता आहे. मी आता आरोग्याची प्रार्थना Now करत I आहे. pray for my blessing. आता मी आशीर्वादाची प्रार्थना करत आहे. Now I pray for my आता children. मी माझ्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करत My आहे. children will rise. माझी मुलं वर येणार. In the name of Jesus. It's येशूच्या नावात going to happen now. आता होणार आहे. Because faith is now. कारण की आता ते महान होणार Faith आहे. is now. विश्वास आता आहे. Blessing is now. आशीर्वाद आता आहे. Healing is now. आरोग्य आता आहे. It is now. आता आता आहे. I am taking the risk. मी धोका घेत आहे. I am taking the chance. मी धोका घेत I आहे. am coming forward. मी संधी घेत आहे. मी I पुढे am येत moving आहे. forward. मी पुढे बघत आहे. I am not bothered who is laughing at me. I am not bothered at who is laughing at me. मला बघून कोण हसताय त्याची मला परवा नाही. ज्यांना मला बघून हसायचंय गो अहेड अँड लाफ. I am doing it now. मी आता करणार आहे. My Jesus is the same. माझे येशू तेच आहे. Yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुग माझे येशू सारखेच आहेत. If he is the same yesterday and today, then why not worship him now? काल आज आणि युगानुयुग जे सारखेच आहेत येशू तर आता का नाही आराधना Why करायची? not I ask him now? का नाही मी आता त्याला मागायचं? If blind Bartimaeus had sat down there अंधा भारतीमाईचा तिथे बसला होता and if he had said, आणि असं म्हणाला असता these people are mocking me, की लोक माझी मस्करी करतात. I will not get up today. मी नाही आज उठणार. लोक मला नावं ठेवतात. Tomorrow I will get up. कल देखेंगे. Tomorrow will be too late. उद्या उशीर होईल. Jesus wouldn't be there. येशू येणार नाहीयेत उद्या. He got up. तो उठला He said, now I will receive आणि my म्हणाला sight. मी आता माझी दृष्टी मिळवणार आहे. Now I will go to Jesus. आता मी येशूकडे जाणार आहे. And रबा he's खरा now बसतो. brought a miracle in his आणि life. त्याच्या हाताने त्याच्या जीवनात चमत्कार आणलाय. That woman with the issue of ती blood. रक्तस्रावी बाई She said, now I will touch ती him. म्हणाली मी आता जाऊन स्पर्श करणार I will आहे. touch him now. मी आता हात लावणार आहे. And when she touched him, आणि then जेव्हा तिने आता लगेच हात लावला immediately she was healed. लगेच ती बरी झाली. There is power in the now. आता मध्ये सामर्थ्य There आहे. is power in the now. आता मध्ये सामर्थ्य Because आहे. now speaks of faith. का आता विश्वासाविषयी बोलत Now आहे. speaks of trust. आता विश्वासाविषयी बोलत आहे. Now is a risk taker. आता धोका पत्करणं आहे. When Ruth रूथ walked towards the
field of Boaz. बोआजाच्या शेतात जेव्हा गेली, She walked straight by chance. सरळ संधी घेऊन गेली, And that chance became the will of God. योगायोगाने गेली, तीच देवाची इच्छा झाली. When you walk out तू जेव्हा बाहेर जाशील by faith, विश्वासाने, not postponing it till tomorrow, उगीच पुढे ढकलू नको, उद्या then उद्या God is serious with you. देव तुला गांभीर्याने तेव्हा घेईल. Anybody who puts it for tomorrow, जो कोणी उद्यावर ढकलेल, God is not interested in that person. देवाला त्या माणसात इंटरेस्ट नाहीये. Any person who says, I will do it now, जो म्हणेल की मी आता करायला तयार आहे, God is interested in him. हालेलुया. देव त्या माणसामध्ये इंटरेस्टेड आहे. Jesus spoke about 2 sons. येशू 2 मुलांविषयी बोलवे, And he told the first आणि son, पहिल्या मुलाला म्हणाले, go now and work in my field. आता जा माझ्या शेतात काम कर. He said, yes, I will तो do. म्हणाला जातो मी But करणार, he didn't go. पण गेला नाही. The second one said, I will not go. दुसरा म्हणाला मी जाणार But he नाही, went. आणि नाही म्हणून पण गेला. The one who goes first जो पहिला जाईल ना, receives blessings. त्याला आशीर्वाद मिळतील, Receives blessings. त्याला आशीर्वाद मिळतील. Jesus loves people who say, now I will rise. येशूंना असे लोक आवडतात जे म्हणतात मी आता उठून The करणार आहे. prodigal son said, now I will arise. उद्या मुलगा म्हणाला मी आता उठणार आहे, And I will जाणार go आहे. to my मी जाणार, father. मी बापाच्या घरी Not चाललो. tomorrow. उद्या नाही. Who knows what will happen tomorrow? काय माहित आहे कुणाला उद्या काय होणार आहे. Tomorrow I might die. उद्या मी मरीन, चलो मेरे साथ मेरे बाप के घर लगा. If I eat with the pigs, by tomorrow I may not live. डुकरांमध्ये मी खात राहिलो तर उद्या कदाचित जगायचा पण नाही. Now I will rise. आता मी उठणार The आहे. moment you come back to your senses, you have to rise. ज्या क्षणाला तुम्ही शुद्धीत याल त्या क्षणाला उठा आणि करायला लागा. The moment you start understanding God is the time you should rise and get ज्या up. क्षणाला तुम्हाला कळायला लागेल की देवाची वेळ म्हणजे आत्ताची वेळ, लगेच करायला लागा. The moment God's written word becomes Rima word, you need to rise. देवाचा लिखित शब्द रीमा शब्द झाला की लगेच करायला सुरुवात And करायची, God will back you up आणि in the देव name of तुला Jesus. पाठिंबा देईल. Yes, येशूच्या Lord, नावात. now. रबा खराबा Now शंदो. I want this रबा blessing. खराबा खराबा Now I शंदो. need this healing. आता मला हा आशीर्वाद हवाय. Is there आता मला हे anybody आरोग्य who हवंय. needs the healing आणि now? कोणी ज्याला आता आरोग्य हवंय, You should come running here. इथे धावत धावत या. ज्याला आता Because आरोग्य हवंय. now something can happen. ज्याला आता हवंय त्यांनी आता धावत या. Now आता healing होणार can आहे. happen. आता आरोग्य होणार आहे. Now there shall be a release of blessings, आता आशीर्वादांची सुटका a होणार आहे. financial blessing, आर्थिक a आशीर्वाद, breakthrough in your एक life. नवीन सुरुवात. रबा Now. खराबा शंदो. आता This is God's timing. देवाची वेळ आहे आता, Now is always God's timing. आणि आता म्हटलं तर नेहमीच देवाची वेळ. Because that shows you have faith in God. कारण त्यावरनं दिसतं तुमचा देवावर विश्वास That आहे, shows you have faith in Jesus. त्याच्यावरनं दिसतं तुमचा येशूंवर विश्वास आहे. Something has to happen now. काहीतरी आता व्हायलाच हवंय. God of the now. आत्ताचा देव, God of the now. आत्ताचा देव, God of the now, I need you. आत्ताच्या देवा मला तुझी गरज आहे. You told Moses, तू मोशेला म्हणाला I am that I am. मी जो आहे तो आहे. Not I was that I was or I will be. जो मी होतो तो होतो, जो मी असणार आहे तो असणार आहे नाही. No. जो मी आहे आहे तो now. मी आहे. Now. आता आहे. I am the now आता मी God. आत्ताचा देव आहे. He is the present God. तो वर्तमानातला देव आहे. The present God. शंतो, वर्तमानातला देव. Are you ready? तयार आहात? Something has to happen now. काहीतरी आता व्हायला हवंय. I don't know how many believe, but I believe. मला माहित नाही तुमच्यातल्या किती लोकांचा विश्वास आहे, पण माझा आहे. This moment, या क्षणाला, this moment, हा क्षण, this time ही वेळ is very precious. फार मौल्यवान आहे. Because Jesus is here कारण now. येशू आता इथे आहेत. Jesus is here now. येशू आता इथे आहेत. His word is workable now. त्याचा शब्द आता काम करणार आहे. Bible says Bible म्हणतं, when Jesus was in Peter's house, येशू जेव्हा पेत्राच्या घरी गेले, the healing virtue was present at that time. आरोग्याचा प्रवाह त्यावेळेला तिथे हजर होता. At that time, healing virtue was present. त्यावेळेला आरोग्याचा प्रवाह तिथे हजर होता. But nobody tapped that healing पण power. कोणी त्या प्रवाहात हात नाही घातला, Except that man who was brought forth from the roof फक्त before तो Jesus. छप्पर तोडून खाली आलेला, लखवा मारलेला, त्याने Only फक्त हात he घातला. got the healing. फक्त त्याला आरोग्य मिळालं. Because he believed in the healing virtue that was present there then. कारण की त्यावेळेला तिथे जो आरोग्याचा प्रवाह होता त्याच्यावर त्याने एकट्यानेच विश्वास ठेवला, म्हणून त्याला मिळालं. My Jesus is present here now. माझे येशू आता इथे हजर आहेत, He is going to handle your case. आणि येशू तुझी केस हाताळणार आहे. He is going to touch you now. येशू तुला आता स्पर्श करणार आहे. There is power in the now. आत्ताच सामर्थ्य आहे. There is power in the now. आत्ताच सामर्थ्य आहे. Now if you call upon his holy name, आत्ताच येशूच्या पवित्र नावाचा he तू will नाव answer केला, you. तो तुला उत्तर देईल. Now if you talk to Jesus, आता जर तू येशूशी बोलला, he will answer you. येशू तुला उत्तर देतील. Are you ready? तयार आहेस? I'm going to pray for मी you now. तुझ्यासाठी प्रार्थना आता I'm करणार going to आहे. pray for मी you now. तुझ्यासाठी आता प्रार्थना करणार Something आहे. has to happen काहीतरी now. होणार आहे आता या
वेळेला You have to start believing now. विश्वास ठेवायला लागा आता या वेळेला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Loving Heavenly माझ्या Father, प्रेमळ स्वर्गीय the बाबा, God of the present, आत्ताच्या देवा, वर्तमानाच्या the देवा God of the now. आणि आत्ताच्या देवा, I pray for my people. माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना They are करतो. all present before you हे now. सगळे आता तुझ्या समोर आहे. They are expecting great things from you. महान गोष्टींची अपेक्षा तुझ्याकडून Some are करतात. expecting healing काही now. लोकांची आरोग्याची अपेक्षा आहे. Every sickness प्रत्येक आजार that has gripped my people now. ज्या आजाराने माझ्या लोकांना जखडले आता, Now is the time of tolerance. आताची वेळ सुटकेची वेळ You आहे. have to touch तू them त्यांना स्पर्श कर, because you are a now कारण God. तू आत्ताचा देव आहे. Every sickness, प्रत्येक आजार I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड, Leave in the name of सोड या Jesus. लोकांना येशूंच्या Leave in the नावात. name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या Touch. नावात. Touch her. Touch her. Now. Rabba, Touch her. Karaba, Now. Shanturu, Kuro, Touch Baba, her. Baba. Now. In the name Baba, of Baba, Jesus. Kara. In the येशूंच्या name नावात. of Jesus. In येशूंच्या the name नावात. of Jesus. आता, आता. In the name of Jesus. आता, In the येशूंच्या name of नावात. Jesus. आता येशूंच्या नावात. In the name Rabba, of Jesus. Karaba, In Shakaraba. the name of Jesus. Manaba, Karaba, In the name of, bring her येशूंच्या on नावात. top. येशूंच्या नावात. Bring her on top. वर घेऊन ये Every तिला. sickness leave in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every sickness leave in Jesus' name. Bring her प्रत्येक also. आजार येशूंच्या Bring her नावात also जाऊ on दे. top. Thank you, Jesus. ऊपर लाओ. Thank you, Jesus. और कौन Thank है? you, Jesus. धन्यवाद येशू. Every kind of pain, प्रत्येक पद्धतीची every वेदना, kind of sickness, प्रत्येक पद्धतीचा I आजार command you, मी आज्ञा करतो in येशूंच्या Jesus' नावात. name, येशूंच्या नावात leave them सोड. now. या लोकांना सोड. Not tomorrow, but उद्या now. नाही, आता सोड. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Leave. In the name of Jesus now. धन्यवाद. रबा Thank खराबा you, Jesus. शखरा बाबा. Thank you, Jesus. Thank you, Baba, Jesus. Baba, Yes. Baba, Baba, Bring her here. Baba, Bring her here. रबा खराबा संतो रोखो रो You बाबा. devil. रबा Now. You have to go. See that खराबा devil, how he's संतो. saying, सैतान leave कसं me. बोलतो? सैतान बोलतो बघा. In the name of Jesus, leave now. Amen. See, now the devil will go completely. In बघा, Jesus' name. पूर्णपणे In सैतान Jesus' आहे. name. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, every sickness, प्रत्येक I आजार break those powers ते सगळं सामर्थ्य मी तोडतो out of their lives in Jesus' name. या लोकांच्या जीवनातून येशूंच्या नावात. What has to happen now has to happen now. जे आता घडायला हवं ते आताच घडायला हवं. Devil, you are not going to postpone it till tomorrow. सैताना तू उद्यापर्यंत ते ढकलणार नाही. You are not going to postpone their case till tomorrow. सैताना त्यांची केस तू उद्यावर ढकलणार नाही. Because my Jesus is in the कारण present. माझे येशू वर्तमानातले. My Jesus is in the present. माझे येशू Touch her now. वर्तमानातले. In the name of Jesus. रबा शंदो Touch her रोखो. now. रबा In the बाबा name of खराबा. Jesus. रबा Thank you, खराबा Jesus. संतो रोखो रो Thank you, बाबा. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू, whatever they are asking, जे काही लोक मागतात answer them now. उत्तर देऊन टाक आता. Now. आता Those who are thinking of marriage, जे लग्नाचा विचार करतायत answer them now. आता त्यांना उत्तर दे In Jesus' name. येशूंच्या नावात. Those who have the desire in their heart now, ज्यांच्या हृदयामध्ये आता इच्छा आहेत my God, माझ्या देवा answer them now. त्यांना आता उत्तर दे In Jesus' name. येशूंच्या In Jesus' नावात. name. येशूंच्या नावात. Father, देवप्पा, there are people here काही लोक इथे आहेत who don't have a job. ज्यांना नोकऱ्या नाही. Answer them now. आता त्यांना उत्तर In दे Jesus' name. येशूंच्या नावात. Some need financial breakthrough. काहींना आर्थिक आशीर्वाद हवा. Give them a breakthrough right now in आता Jesus' नवीन name. सुरुवात दे त्यांना येशूंच्या नावात. Family which is broken, जो परिवार तुटला आहे let it be reunited in Jesus' तो name परिवार now. परत एकत्र होऊ दे येशूंच्या नावात. A आता miracle has to happen now. चमत्कार व्हायला पाहिजे A आता. breakthrough has to happen नवीन now. सुरुवात व्हायला पाहिजे A आता. healing has to happen आरोग्य now. व्हायला पाहिजे आता. The deepest longings and desires, fulfill it now in Jesus' मनोकामना name. सगळ्या पूर्ण व्हायला पाहिजेत आता येशूंच्या नावात. Let them see the result tomorrow, but you have to answer them now. त्यांना निकाल उद्या दिसू दे पण उत्तर आता दे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद. Now everyone say thank you, Lord. आता सर्वांनी म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You are a now God. आत्ताचा देव आहेस तू. You are a now तू God. आत्ताचा देव आहे. You are a present God. तू वर्तमानातला देव I आहे. thank you for answering my मी prayer. तुझे आभार Say, मानतो माझ्या प्रार्थनेला तू उत्तर दिलंस. say I thank you for answering my prayer. म्हणा धन्यवाद येशू माझ्या प्रार्थनेला I उत्तर दिलंस. believe माझा विश्वास It's आहे going to happen. होणार आहे होणार आहे Amen. होणार आहे होणार आहे. Praise God. आमेन. Take your seats. बसा.